नमस्कार, जय मल्ला रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला हैदराबादी कच्ची चिकन दम बिर्याणी ही रेसिपी दाखवणार आहे। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण कांदा तळून घेऊया। त्याच्यासाठी अर्धा किलो कांदे त्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कांद्याच्या स्लायसरवर गोल चकत्या करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व कांद्यांच्या मी गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या सर्व गोल चकत्या मी मोकळ्या करून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व कांद्यांच्या मी गोल चकत्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। तर आता बिरिस्ता बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। या गरम तेलामध्ये मी कांदा तळून घेणार आहे। हा कांदा छान सोनेरी रंगावर आलेला आहे। तर हा आता मी सर्व काढून घेते। अशा प्रकारे सर्व मोकळा केलेला कांदा मी ह्या तेलामध्ये तळून घेत आहे। तर आता आपला बिरिस्ता तयार करून झालेला आहे। बिर्याणी बनवण्यासाठी 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी 3 चमचे घरगुती बिर्याणी मसाला घेतलेला आहे। 3 चमचे धणे पावडर घेतलेली आहे। 3 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा लिंबू घेतलेला आहे। 3 चमचे आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट घेतलेली आहे। 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। कांदा तळून झाल्यानंतर राहिलेल्या तेलातील 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे।
400 ग्राम दही फेटून घेतलेला आहे. तळलेला कांदा घेतलेला आहे. भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि पुदिनाही घेतलेला आहे. तर आता आपण चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया. आलं, मिरची आणि लसूण यांची पेस्ट, मीठ, हळद, घरगुती बिर्याणी मसाला, धणे पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, तळलेल्या कांद्याचं तेल, कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, अर्ध्या लिंबाचा रस, आणि दही घालून सर्व मसाले मी चिकनला लावून घेत आहे. चिकनला सर्व मसाले आणि दही लावून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढत आहे. भांड्यात काढलेलं चिकन 2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते. चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिल्यानंतर आता आपण भात तयार करायला सुरुवात करूया. हैदराबादी कच्ची दम बिर्याणी बनवण्यासाठी ह्या कपाच्या मापाने 3 कप बासमती तांदूळ मी निवडून घेतलेला आहे. हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी काढून अर्ध्या तासासाठी
झाकण लावून ठेवून देते. बिर्याणीचा भात बनवण्यासाठी एका कढईमध्ये भरपूर पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. उकळलेल्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ घालत आहे. भाताच्या पाण्यामध्ये घालण्यासाठी 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 4 काळी मिरी, 2 मसाला वेलची, 4 लवंग आणि 4 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. या उकळलेल्या पाण्यामध्ये दालचीन, चक्रफूल, काळी मिरी, मसाला वेलची, लवंग आणि तेजपत्त्याची पानं घालत आहे. या गरम पाण्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आहे ती घालते आणि चिरलेला पुदिना आहे तो घालते. पाणी चांगलं उकळलेलं आहे तर या पाण्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालत आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा तूप घालत आहे. आता या पाण्यामध्ये बासमती तांदूळ आहेत ते घालत आहे. पाण्यामध्ये आपल्याला बासमती तांदूळ अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे आहेत. दोन तास झालेले आहे. चिकन छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण हैदराबादी कच्ची चिकन दम बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. बिर्याणी बनवण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घेत आहे. या पातेल्यामध्ये तळलेल्या कांद्याचं तेल ओतत आहे. आता ह्या पातेल्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालत आहे. आता हे कच्चं चिकन मी पातेल्यामध्ये नीट लावून घेत आहे. आता भातही अर्धा कच्चा शिजत आलेला आहे. हा अर्धा कच्चा शिजलेला भात मी चाळणीने गाळून चिकनवर पसरून घेत आहे.
अशा तऱ्हेने सर्व अर्धा कच्चा बासमती भात मी गाळून चिकनवर पसरवून घेत आहे. अर्धा कच्चा भात पसरवून झाल्यानंतर 1 पेला भाताचं पाणी मी बिर्याणीमध्ये ओतत आहे. सर्व अर्धा कच्चा भात मी कच्च्या चिकनवर पसरवून घेतलेला आहे. आता त्याच्यावर मी तळलेला कांदा आहे तो पसरवून घेते. तळलेला कांदा पसरवून झाल्यावर चिरलेली कोथिंबीर आहे तीही पसरवून घेते. आता चिरलेला पुदिना पसरवून घेते. आता बिर्याणीमध्ये मी होल करून घेत आहे. आणि आता प्रत्येक होलमध्ये मी तूप घालत आहे. आता बिर्याणीच्या पातेल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून बंद करून घेत आहे. ॲल्युमिनियम फॉईल लावून पातेलं नीट बंद केल्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवत आहे. जाड बुडाचा तवा ठेवून त्याच्यावर बिर्याणीचं पातेलं ठेवत आहे. आणि मंद आचेवर बिर्याणी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे. अर्ध्या तासानंतर गॅस बंद करून बिर्याणी थंड होण्यासाठी ठेवून दिली. बिर्याणीच्या पातेल्यावरील झाकण बाजूला करून
ॲल्युमिनियम फॉईलही बाजूला करत आहे. बिर्याणीतील चिकन छानपैकी शिजलेलं आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी हैदराबादी कच्ची चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.